तंतोतंत वंदनीय बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आहेत याचे प्रतीक आहे। सर्वसामान्य कुटुंबातल्या पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आमच्या महिला भगिनीला माननीय शिंदे साहेबांनी राज्यसभेमध्ये जाण्याची संधी दिली। हा एक ऐतिहासिक क्षण आहे शिवसेनेच्या दृष्टीनं। आणि सर्वसामान्य म्हणजे काय की ज्या संघर्षातनं ज्योतिताई वाघमारे राज्यसभेच्या खासदारकीपर्यंत पोहोचल्यात, हा संघर्ष हा फार कठीण संघर्ष होता आणि या संघर्षाची जाणीव फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आणि म्हणूनच ज्योतिताई वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेमार्फत देण्यात आली आणि त्या अतिशय सक्षमतेनं राज्यसभेमध्ये शिवसेनेची भूमिका मांडतील, महाराष्ट्राची भूमिका मांडतील आणि देशाच्या ज्या काही विकासात्मक गोष्टी आहेत त्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा घडवून आणतील ही खात्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना असल्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकाला, सर्वसामान्य कुटुंबातल्या आमच्या एका लाडक्या बहिणीला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय दिला हे शिवसेनेच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे। वरिष्ठ नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ असं म्हणतात की आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं राज्यपाल पदाचं, आम्हाला वाटलं की राज्यसभा मिळेल, मला नाही तर माझ्या मुलाला तरी पद द्यायला हवं। मी याच्यामध्ये आनंद अडसूळ साहेबांच्या बाबतीमध्ये ठीक आहे, प्रत्येक माणूस इच्छुक असतो, घरातली व्यक्ती इच्छुक असते, परंतु या सगळ्या भूमिकेमागची जी साहेबांची म्हणजे ज्या पद्धतीनं साहेबांनी उमेदवारी दिली ज्योतिताई वाघमारेंना, तो सगळा सिक्वेन्स देखील बघणं सगळ्यांनी गरजेचं आहे। मी मगासपासून हेच सांगतोय की वंदनीय बाळासाहेबांचा खऱ्या अर्थानं राजकीय वारसा हा एकनाथ शिंदे साहेबांनी या उमेदवारीला अनुसरून पुढे चालवलेला आहे। सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनीला आमच्या राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे। माझं सोडा, तुमच्यापैकी अनेकांना जरी विचारलं की ही उमेदवारी योग्य आहे की अयोग्य आहे तर तुम्ही देखील सांगाल की साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या एका महिला भगिनीला न्याय दिला आहे। त्याच्यामुळे अडसूळ साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत, परंतु त्यांच्या चिरंजीवांना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिलेली होती। माननीय अडसूळ साहेब आज देखील एका आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करतायत ज्याला मंत्र्याचा दर्जा आहे। त्याच्यामुळे त्यांचा जो काही गैरसमज आहे तो आमच्यासारखे कार्यकर्ते भेटून नक्की आम्ही दूर करू, परंतु आज ज्योतिताई वाघमारेंना उमेदवारी देऊन शिवसेना ही जनसामान्यांची आहे आणि शिवसैनिकांची आहे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रूव्ह केलेलं आहे। शेवाळ्यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, म्हणजे नेमकं काय झालं, कारण असं कळतंय की म्हणजे पक्षामध्ये दोन चर्चा चालू होत्या की राहुल शेवाळे की ज्योती वाघमारे, तर त्या संदर्भात काय आहे? असे अनेक लोक राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असू शकतात, राहुलजी देखील त्याच्यातले एक होते, परंतु राहुलजींनी समजून घेतले की पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं आणि एका महिला भगिनीला तिकीट देण्याच्या दृष्टीनं जो साहेबांनी निर्णय घेतलाय हा पक्षाच्या हिताचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये 3 वर्ष प्रामाणिकपणानं ताकदीनं आम्ही काम करू आणि राज्यसभेमध्ये जाण्यापेक्षा मी लोकसभेमध्ये जाईन। त्याच्यामुळे अशीच भूमिका सगळ्यांची असली पाहिजे। सरप्राईज होतं अशा पद्धतीनं नाव पुढे येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं की लाडकी बहीण या अँगलने सुद्धा या निवडीकडे बघितलं जाऊ शकतं, हे सरप्राईज गिफ्ट होतं। नाही, नक्कीच लाडक्या बहिणीलाच न्याय दिलेला आहे आणि तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव, एकनाथ शिंदे साहेबांची राजकीय रणनीती ही 4.5-5 वर्षामध्ये कळली असेल की ते निर्णय घेत असताना आश्चर्यकारकच निर्णय घेतात, परंतु तो जो आश्चर्यकारक निर्णय असेल तो जनसामान्यांसाठी असतो, सर्वसामान्यांसाठी असतो आणि तो पुन्हा एकदा सर्वसामान्य आमच्या महिला भगिनीसाठी निर्णय आम्ही घेऊ शकतो हे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं। रणनीती अशी पण होती की 2 उमेदवार दिले जाणार, खरंच 2 उमेदवार देण्याचा विचार होता का आणि नंतर नेमकं काय झालं? कारण नाही, नक्कीच 2 उमेदवार देण्याचा निर्णय माननीय साहेबांनी केला होता, परंतु साहेब जसं सर्वसामान्य लोकांचा विचार करतात तसं राजकीय एथिक्स देखील पाळतात। ज्यावेळी शरद पवार साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आणि शरद पवार साहेबांसारखी एक ज्येष्ठ व्यक्ती या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होतं हे साहेबांना कळलं, तर साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला। पण हे देखील सांगतो की साहेबांनी जर मनावर घेतलं असतं तर ह्या निवडणुका देखील कठीण झाल्या असत्या। एवढी ताकद एकनाथ उमेदवार नसते तर मग नाही, मी कोणाचा उमेदवारी नाही, शरद पवार साहेबांच्या आदरापोटीच साहेबांनी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थांबवली। दुसरा कोणी जरी उमेदवार असता तरी 7वा उमेदवार हा शिवसेनेचाच निवडून आला असता। 2 वर्षापासून सर अडसूळ यांचं नाव सुरू होतं, त्यांना इथे पण बोलवण्यात आलं होतं दिल्लीला, अमित शहा यांनी पण बोलवलं आणि राज्यपालाचं असंही त्यांना सांगण्यात आलं होतं, परंतु ऐन वेळेवरती त्यांना या पद्धतीचं मुकावं लागलं। नाही, ते राज्यपाल हे पद वेगळं आहे, राज्यसभा ही उमेदवारी वेगळी आहे। राज्यसभेची उमेदवारी मी वारंवार सांगतोय की अडसूळ साहेबांची जर काही नाराजी असेल किंवा गैरसमज असेल आम्ही तो दूर करू, परंतु आज निर्णय घेत असताना ज्योतिताई वाघमारेंचा जो निर्णय घेतलाय